सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत करतो। बातमीपत्राची सुरुवात करूया आपल्या आजच्या सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। इरविन ते राजापेठ उड्डाणपुलावर 2 दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली। यामध्ये दोन्ही दुचाकी स्वारांना किरकोळ दुखापत होऊन दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शनिवारी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास इरविन ते राजापेठ या उड्डाणपुलावर 2 भरधाव दुचाकी स्वारांची जबर धडक झाली। या अपघातात दोन्ही दुचाकींची मोठे नुकसान झाले। यापूर्वी या उड्डाणपुलावर अनेकदा अपघात घडून जीवितहानी सुद्धा झालेली आहे। प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही शहरातील युवा वर्ग व नागरिक याकडे डोळेझाक करून अपघाताला जणू निमंत्रण देताना दिसून येतात। स्वच्छता अभियान राबवून सुद्धा सर्वत्र कचऱ्याची ढीग दिसून येत आहे। रविवारी शेगाव नाका रस्त्यावर असाच एक कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात दिसून आला। त्यामुळे इथले नागरिक त्रस्त झाले आहेत हे विशेष। नुकतीच 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यासोबतच स्वच्छता अभियानही मोठ्या उत्साहात राबवण्यात आले। परंतु हे सर्व मर्यादित होते, फक्त एका दिवसापुरते व केवळ प्रसिद्धीपुरते। कारण पुन्हा एकदा कचऱ्यांचा ढीग व अस्वच्छता शहरांमध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहे। शहरातील शेगाव नाका रस्त्यावरील हा कचऱ्यांचा ढीग स्वच्छता अभियानाची पोलखोल करताना दिसून येत आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक प्रचाराला दिवसेंदिवस रंग चढताना दिसून येत आहे। या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे ती प्रगती पॅनलने। डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीला दिवसेंदिवस राजकीय रंग चढत आहे। या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे ती प्रगती पॅनलने। रविवारी पोटे टाउनशिप येथे प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली। प्रगती पॅनलच्या अनिल वामनराव इंगोले, प्राध्यापक डॉक्टर सुहास श्यामराव उमाळे, वसंत विनय कडू, दिनेश भीमराव ठाकरे, सतीश पुंडलिकराव मोहोळ, नंदकिशोर रंगरावजी वराडे, वसंत दत्तात्रय विधाळे, बापूराव पुंडलिकराव शेळके, डॉक्टर वसंत नामदेवराव लवणकर, दिलीप पांडुरंग पराते, नारायण गुलाबराव मानकर, बबन पुंडलिकराव तायडे, जयंत बाबाराव वाकोळे, डॉक्टर राजेंद्र भिकाजी चिम, रुपेश रमेशराव मार्डीकर वानखळे, संजीवनी प्रमोदराव काळे, स्मिता विनायकराव गोळे आदींनी प्रचार केला। हे पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची जी निवडणूक लागलेली आहे, या बँकेच्या प्रगतीमध्ये या पॅनलचे जे बंदे कार्यकर्ते आहेत, दिनेश ठाकरे यांनी याच्या अगोदरही या बँकेला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। आजच्या पॅनलमध्ये ते होते, त्यांनी बँकेचा विकासही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या नेतृत्वात प्रगती पॅनल
हे जे आता मैदानात उतरलेलं आहे, तर या पॅनलला सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा. त्या पॅनलमध्ये सर्वसामान्यांना त्यांनी आपलं प्रतिनिधित्व दिलं. आमच्या विद्यार्थी स्तरावरचे ज्येष्ठ मुख्याध्यापक या पॅनलमध्ये आहेत. शिवाय आमचे मित्र वडादे सर ते सुद्धा या पॅनलमध्ये आहेत आणि हे व्यवस्थापनामधली यांना फार चांगली दिशा आहे. तर या पॅनलला सर्वांनी मतदान करावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आणि या पॅनलला जर मतदान केलं तर निश्चितच बँकेला आहेत त्याच्यापेक्षा अधिकही चांगले दिवस पाहायला मिळतील. बँकेची प्रगती होईल. आणि भाऊसाहेबांचं या कर्मचाऱ्यांच्या करता किंवा या बँक स्थापन करण्याकरता ज्या लोकांनी प्रयत्न केले होते त्या लोकांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असं मला वाटतं. शहरातील अनेक प्रतिष्ठानांच्या वतीने रविवारी ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर सेलची महायात्रा भरवली गेली. या प्रतिष्ठानामध्ये दुपारी 12 ते 6 या वेळेत ग्राहकांची रीघ दिसून आली. रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2015 हा दिवस शहरवासियांसाठी रेल सेलीचा ठरला. कारणही तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठानांच्या वतीने महासेलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आराधना, रंगरूप, सौभाग्यवती, मंगलम, सारथी यासारख्या प्रतिष्ठानांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागू करावा या मागणीसाठी रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने पेन्शन हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्तीनंतर जीवन जगण्याचा अधिकार म्हणून शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता पेन्शनचा कायदा करावा यासाठी महासंघाच्या वतीने पेन्शन हक्क परिषदेचे आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेन्शन हक्क परिषदेचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार गणवीर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर तुकाराम भस्मे, पी.बी. उके, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र बेटे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी नवल वाटते पेन्शन काय भानगड आहे. अनेकाच्या मुलांना फोन केले, अनेकाच्या मुलींना फोन केले, अनेक कर्मचाऱ्यांना फोन केले. भाऊ हे नवीनच ऐकून राहिलो, हे भानगड काय. त्याला सांगितलं का तू मेळावाचे लेकरा बायासह आहे. आम्ही आग्रह केला होता, भस्मीचा आग्रह होता, या मेळावा करता फक्त कर्मचाऱ्यांना येऊ नये. त्याचं अख्ख कुटुंब जे त्याच्यावर निर्भर आहे ते या परिषदेला पाहिलं होतं. फार मोठा मंडळ घेऊन आले. कदाचित लग्न असतं तर घरच्या घराला असतं, पण हे हक्काची लढाई आपल्या घरच्याला कळावी एवढी समज अजूनही आपल्याकडे निर्माण झाली नाही. ते इथून निर्माण होईल अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या त्या परिषदेचं प्रास्ताविक आपल्या जिल्ह्याचे सचिव कामरेड टेंडर डोकेकर. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा 2015 रविवारी पार पडला. भोसले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा
2015 रविवारी भोसले सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। रयतेच्या राज्याचे संस्थापक व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथापालथ झाली, ज्याची पुढे वारसा चालविला तो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी। दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दना दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते दीपज्योतिर्नमोस्तुते। दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म रूप आहे। दीपज्योती दुःख दूर करणारा परमेश्वर आहे। हे दिव्या आम्हा सर्व स्त्री शक्तीला बळ दे। हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो। हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो। या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन अहिल्या स्त्री शक्ती या कार्यक्रमाला सौ अलकाताई कुबल आठल्ले, श्रीमती उज्ज्वलाताई हावरे, संगीताताई धायगुडे, स्मिताताई कोल्हे, मयुरीताई हावरे आदींचा अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, महापौर रीना नंदा आणि सुलभाताई खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती। फेजपुरा येथील देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक महिला करीत होत्या, परंतु तुषार भारतीय यांच्या आश्वासनानंतर ते उपोषण मागे घेण्यात आले। फ्रेजरपुरा येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक महिला करीत आहे। या मागणीकरिता स्थानिक महिलांनी उपोषण सुद्धा केले। या उपोषण स्थळाला रविवारी तुषार भारतीय यांनी भेट देऊन महिलांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या। तदनंतर भारतीय यांनी राज्याचे महसूल व उत्पादन शुल्क मंत्री श्री एकनाथजी खडसे यांच्याकडे संबंधित मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केली। भारतीय यांच्या विनंतीला मान देत महिलांनी उपोषण मागे घेतले। गेल्या काही दिवसांपासून फ्रेजरपुरा येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी स्थानिक महिला उपोषणाला बसल्या होत्या। रविवारी तुषार भारतीय यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। मुख्यमंत्री साहेब एकनाथराव खडसे वरुडला आले होते, तर मी त्यांच्याशी या सगळ्या गोष्टीची चर्चा केली। मी सांगितलं कलेक्टरचा अहवाल दारूचं दुकान सुरू व्हावं या संदर्भातला विरोधात आहे। त्याचबरोबरीने पोलिसांचा रिपोर्ट सुद्धा नेगेटिव्ह केला की ते दारूचं दुकान सुरू करू नये, आणि एक्साईजचा पण रिपोर्ट। जर तीन अहवाल दारूचं दुकान त्या ठिकाणी सुरू करू नये अशा प्रकारचं जर आहे, तर त्याला जर मान्यता मिळत असेल तर कायदा सुव्यवस्था राहणार, आणि इतर काय लढतील तर लढतील, पण सगळ्यात पहिले या आंदोलनाच्या संदर्भात समोर हा भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष राहील, आणि मी ते कुठलीही हालती टिकू देणार। आणि ज्यावेळी तो सगळा अहवाल एकनाथरावांनी बघितला त्यावेळेला त्यांनी ताबडतोब त्याच्यावर रिमार्क दिला की त्वरित तज्ञादेश द्यावा आणि अहवाल मागवावा। आणि अशा प्रकारचं हे सरकार सेन्सिटिव्ह संवेदनशील सरकार, आणि म्हणून मी या ठिकाणी महिलांना विनंती करतो की काल या संदर्भातली कारवाई कालपासून सुरू झाली, आणि या 3-4 दिवसामध्ये या संदर्भातला अहवाल रिपोर्ट येऊन आदेश येऊन हे दारूचं दुकान नक्की बंद झाल्याशिवाय राहणार नाही।
सरकार देवेंद्रजी फडणवीसांचं आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं. आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या साठी त्यांना मदत व्हावी म्हणून पैसे दारूच्या याच्यावरती पैसे वाढवले की जेणेकरून लोकांनी पिऊ नये. चंद्रपूरला दारू जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. आणि माझं मत असं आहे की सरसकट महाराष्ट्रामध्ये एक वेळ असा येईल की तमाम महाराष्ट्रातली जनता उठून उभी राहील आणि सांगेल की हे बंद करा. आणि महाराष्ट्रात जसं गुजरात बंद आहे दारूबंदी, तशी महाराष्ट्रात सुद्धा लगनच्या काळात येऊ शकते. आणि ती वेळ आपण सगळ्यांनी. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, नगरसेवक म्हणून आणि एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो. मला स्वतः एकनाथराव खडसेंनी सांगितलं की त्या महिलांचं उपोषण त्या ठिकाणी सोडवा. माझ्याकडून त्यांना विनंती करा आणि लगेचच या 5-6 दिवसामध्ये हा निर्णय आपण आदेश आणून या संदर्भातले दारूचं दुकान बंद होईल. असाच एकजूट अशाच प्रकारची भूमिका या भागातल्या सगळ्या जनतेने ठेवावी. आणि इतर सगळे जे गैरकृत्य आहे जे या भागामध्ये होत आहे ते त्वरित बंद होण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकजूट व्हावं. आणि जो मागे या फ्रेजरपूर युवा सिंधी संघ अमरावती यांच्या वतीने रविवारी स्वच्छता जागरूकता अभियान राबवण्यात आले. यावेळी युवा वर्गाने कृष्णानगर येथे हातात झाडू घेऊन साफसफाई मोहीम राबविली. शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात कृष्णानगरमध्ये युवा सिंधी संघाच्या वतीने स्वच्छता जागरूकता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका शिलादेवी बजाज यांच्या उपस्थितीत कृष्णानगरमधील युवा वर्गाने हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले व परिसर स्वच्छ केला. आज कृष्णानगर 5वीं गली से लेकर पहली गली तक के हमारे ग्रुप YSS युवा सिंधी संगठन ने स्वच्छता जागरूकता अभियान रखा है, जो कृष्णानगर गली नंबर 5 से शुरू होकर कृष्णानगर पहली गली बजाज धर्मशाला तक चलेगा. उसमें हमारे पूरे युवा लोगों ने, भाभी जी ने, बब्बू अंकल ने और जितने भी युवा सदस्य हैं उन्होंने हमारा पूरा सहयोग दिया है. भाभी जी हमारे नगर सेविका पार्षद श्री शिलादेवी बजाज और हमारे जितने भी सदस्य युवा सदस्य, हमारे प्रवीण भाई, सागर भाई, हमारे चिंटू भाई, निखिल भाई, मैं सूरज आसानी और जितने भी यहाँ पे युवा सदस्य है, कुणाल भाई, यश भाई, सबका हम सहयोग करते हैं. और इनको जिन्होंने भी हमारे लिए अपना कीमती समय निकाला है उनके लिए उनको शुभकामनाएं देते हैं और हम उनका भारी आभारी मानते हैं. हमारा ये सब कार्यक्रम करने का एक ही उद्देश्य है, हमको जागरूकता लानी है समाज में. जितना हो सके लोग समाज को साफ सुथरा रखे और समाज को साफ रखने में हमें सहयोग दे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. रविवारी सप्तरंगी हिंदी साहित्य संमेलनाच्या वतीने रामार्पण सभागृहात श्री धीरूभाई वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री धीरूभाई वैद्य यांचे काव्यपठण सुद्धा झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयकुमार भांगडिया होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माननीय श्री बाबासाहेब बांबल यांचा 75वा वाढदिवस हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। यावेळी नातू सिद्धेश बांबल यांचा 7वा वाढदिवस सुद्धा यावेळी साजरा करण्यात आला। साईनगर येथील मूकबधीर विद्यालयात हा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येऊन यावेळी विद्यार्थ्यांना भोजन सुद्धा देण्यात आले। या कार्यक्रमाला महापौर नीलानंदा, श्री मिलिंद बांबल, बांबल कुटुंब व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सन्माननीय नगरसेवक मिलिंद बांबल यांचा पुत्र सिद्धेश बांबल याचा 7वा वाढदिवस व मिलिंद बांबल यांचे बाबा बाबासाहेब बांबल यांचा 75वा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देते व विजया बांबल माजी नगरसेविका आहे, तिचा लहान मुलगा व इथे सासरे यांचा वाढदिवस आहे आणि या खेडीमेडीच्या वातावरणात आज मूकबधीर जे मुलं आहे त्यांच्यामध्ये हे वाढदिवस साजरा करत आहे। यांना देवाचरणी प्रार्थना करते की असंच आयुष्य लाभो व आमच्या बांबल भाऊ व बांबल काका यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभो। माझा मुलगा सिद्धेश बांबल याचा 7वा वाढदिवस, त्याचप्रमाणे माझे वडील ज्यांनी आम्हाला घडवलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही मोठं झालो, बाबासाहेब बांबल यांचा 75वा वाढदिवस। मी त्यांना म्हटलं होतं की आपण 75वा वाढदिवस मोठा करू, पण त्यांनी मला माहीत न करता, मला सुद्धा माहीत नव्हतं की त्यांनी आज मूकबधीर विद्यालयामध्ये या मुलांसोबत आपण वाढदिवस साजरा करावा अशी त्यांची कल्पना होती आणि त्यांनी आपला वाढदिवस या साईनगर येथील मूकबधीर विद्यालयामध्ये साजरा केला आणि या विद्यार्थ्यांच्या ज्यांना एक आनंद वाढदिवसाचा दिला त्याबद्दल मी खरंच माझ्या वडिलांचं मनापासून आभार मानतो। आणि कुठेतरी एक आपण समाजामध्ये पैसा खर्च करतो आणि मोठमोठे वाढदिवस साजरे करतो, पण त्यापेक्षा एक वेगळा आनंद या साईनगरच्या मूकबधीर विद्यालयामध्ये मला आला आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे हास्य पाहून एक मनाला जो आनंद मिळाला तो आनंद मला कुठेच आतापर्यंत मिळाला नाही। खरंच या मुलांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनात भावना निर्माण झाली आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून जे काही प्रयत्न या मूकबधीर विद्यालयासाठी होतील आणि महापौर ताई आमच्यासोबत आहे, महापौर नंदाताई यांच्या सहकार्याने या साईनगर मूकबधीर विद्यालयासाठी जे काही आम्हाला करता येईल आणि या मुलांच्या भविष्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन। पुन्हा एकदा या मुलांसोबत जे वाढदिवस आमच्या परिवार बांबल परिवाराने साजरा केला त्याचा आनंद खरंच एक आपण नागरिकांना सांगतो की त्याचा आनंद खरंच एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो। आपण वेगळी भरच्या ठिकाणी पैसे खर्च करतो, पण ते पैसे जर आपण इथे थोड्या जर आपण जास्त पैसे नाही, थोड्या प्रमाणात जरी आपण इथे पैसे दिले तर याचा एक वेगळा आनंद या मुलांना मिळतो। मी पुन्हा एकदा सर्व माझ्या वडिलांना आणि माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यावयाची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 329816 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज।